Dear students, myself Mr. S.S. Patil and I welcome you all in this e-learning platform which is organized by Dr. Bapuji Sawanki Institute of Engineering and Technology, Kolhapur. Okay, so last lecture we discussed about the basic concepts like inertia, centroid, what do you mean by the moment of inertia. After that we discussed two important theorems of moment of inertia. Very first is parallel axis theorem and second is the perpendicular axis theorem. So statement for these theorems and equation for this theorem that we already learned. Okay, so let us see one more concept, that is radius of gyration, which is represented by R or K. So notation is important. K किंवा R या लेटरने आपण radius of gyration हे represent करत असतो. So first of all, what do you mean by the radius of gyration? तुम्ही इथे फिगर जर बघितला तर इथे एक आर्बिटरी एरिया A असणारी फिगर आहे की याच्यामध्ये A1, A2, A3 असे काय केले बघा, स्मॉल स्मॉल एरियाज आहेत विच आर सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स ऑफ R1, R2, R3, R4 फ्रॉम अ रेफरन्स लाईन AB. ओके, तर अशा पद्धतीची ही फिगर आहे. तर ह्या फिगरसाठी किंवा ह्या ज्योमेट्रीसाठी वी वॉन्ट टू फाइंड व्हॉट इज द रेडियस ऑफ गायरेशन. तर ती रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय असतं बघा. फर्स्ट ऑफ ऑल इट इज डिफाइंड ॲज अ फिक्स्ड डिस्टन्स. The radius of gyration, it is nothing but a distance from reference axis. So in our case reference axis is AB, at which whole area of the body is supposed to be concentrated. जो काही टोटल एरिया आहे जो बॉडीचा तो ज्या ठिकाणी सिच्युएट झालेला असेल त्या पॉइंट पासून तर रेफरन्स ॲक्सिस पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण रेडियस ऑफ गायरेशन म्हणत असतो. So it is basically a distance, so the unit is mm or centimeter or meter. आता परत या फिगरकडे या. स्मॉल एरियाज आहेत A1, A2, A3, A4 which are situated at R1, R2, R3, R4 from reference axis AB. तर काय करायचं आहे मला बघा. We want to find a moment of inertia about AB. तर as we know the moment of inertia कसा कॅल्क्युलेट केला जातो. So it is a product of area and square of a distance. Am I right? तर इथं काय दिलं आहे बघा. First of all A1, that is area of the small area A1 into its distance, corresponding distance किती आहे बघा R1. तर डिस्टन्सचा स्क्वेअर करायचा असतो आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी. सो A1 इंटू R1 स्क्वेअर. सिमिलर फॉर A2 पॉईंट किंवा A2 एरिया कसं आहे एम आय होईल बघा A2 R2 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन अप टू AN इंटू RN स्क्वेअर. तर अशा पद्धतीचं एक इक्वेशन तयार होईल टू फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस AB. आता म्हणजेच काय झालं बघा. सो इट इज समेशन ऑफ एरिया नंबर ऑफ एरियाज दॅट इज AN इंटू करस्पॉन्डिंग रेडियस स्क्वेअर RN स्क्वेअर. सो दिस विल गिव्ज यू द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB ॲक्सिस. आता सेकंड केसमध्ये आपण काय करूया बघा. वी वॉन्ट टू कन्वर्ट दिस आर्बिटरी शेप्ड फिगर इंटू अ स्ट्रिप ॲज शोन इन फिगर. तर हिला आपण एका स्ट्रिपमध्ये जर कन्वर्ट केली, नाव इट्स एरिया बिकम्स A. तर या स्ट्रिपचा एरिया काय झाला बघा A झाला. अँड दिस स्ट्रिप इज सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स ऑफ R, कॅपिटल R फ्रॉम AB. इथे काय दिलं आहे बघा डिस्क्रिप्शन. एरिया स्क्वीज्ड इंटू स्ट्रिप. एरिया स्क्वीज्ड इंटू स्ट्रिप. जो काही टोटल एरिया हा जो होता आर्बिटरी एरिया हा काय केलेला आहे बघा स्क्वीज केलेला आहे इंटू स्ट्रिप. तर त्याचा एरिया काही चेंज झाला नाही, तो एरिया Aच राहिला. बट द डिस्टन्स इज सेम फॉर ईच अँड एव्हरी small area that is available in total area A, and that distance is common, that is R. म्हणजे काय बघा त्याचा सुद्धा एरिया मोमेंट ऑफ इनर्शिया जो असणार आहे तो IAB आणि तो कसा कॅल्क्युलेट करणार आहे आपण. एरिया इंटू डिस्टन्स स्क्वेअर. एरिया A डिस्टन्स R स्क्वेअर. ओके, सो फ्रॉम दिस R स्क्वेअर इज इक्वल्स टू R स्क्वेअर इज नथिंग बट युअर रेडियस ऑफ गायरेशन. R स्क्वेअर इज इक्वल्स टू IAB डिवायडेड बाय A. तर R म्हणजेच काय रेडियस ऑफ गायरेशन. ती स्क्वेअरसाठी IAB अपॉन A आलेलं आहे. स्क्वेअर काढायसाठी आपल्याला काय करायला पाहिजे बघा. वी हॅव टू टेक अ स्क्वेअर रूट. ओके, तर स्क्वेअर रूटमध्ये येईल IAB अपॉन A. सो दिस इज व्हॉट द रेडियस ऑफ गायरेशन. फ्रॉम दिस स्लाइड वी आर गोइंग टू सी अ सेंट्रॉइड ऑफ व्हेरी सिम्पल और बेसिक जॉमेट्रीज. सेंट्रॉइड पॉईंट हा काय असतो फॉर बेसिक प्लेन फिगर्स किंवा जॉमेट्रिकल फिगर्स हे आपण इथून पुढे बघणार आहे. तर तुम्ही स्टुडंट लोकांनी काय करायचं आहे बघा.
प्रिपेअर अ टेबल. टायटल जे आता तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतंय तेच तुम्ही टायटल द्यायचं आहे. दॅट इज सेंट्रॉइड ऑफ द प्लेन जिओमेट्रिक फिगर अँड अंडर दॅट टायटल प्रिपेअर अ टेबल. असा टेबल तयार करायचा आहे की ज्याच्यामध्ये नेम अँड शेप असणार आहे पहिल्या कॉलममध्ये, दुसऱ्या कॉलममध्ये असणार आहे एरिया अँड थर्ड कॉलममध्ये सेंट्रॉइड पॉईंट जी विच इज इक्वल्स टू एक्स बार कॉमा वाय बार. हे कसे येत आहेत किंवा कसे कॅल्क्युलेट केले जातात ह्याच्यासाठी जे टेबल किंवा कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज ह्या टेबलमध्ये आपण पुट केलेले आहेत. तर तुम्ही लोकांनी काय करायचं आहे बघा, असा टेबल तुमच्या नोटबुकमध्ये तयार करायचा आहे. ओके, तर तुम्ही काय करा, आता मी तुम्हाला इथे डिक्टेट करत जाणार आहे, तुम्ही काय करा व्हिडिओ पॉज करा आणि हे जो मला जे काही स्क्रीनवरती दिसतं हे सगळं तुम्ही कॉपी करून घ्या. ओके, फॉर एक्झाम्पल फर्स्ट फिगर इज अ रेक्टँगल. सो फॉर रेक्टँगल, आता रेक्टँगलला जी व्हर्टिकल डायमेन्शन असतं त्याला डेप्थ म्हटलं जातं म्हणून त्यानं डीनं रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके, आणि हॉरिझॉन्टल जे डायमेन्शन आहे दॅट इज अ ब्रेड्थ म्हणून बीनं रिप्रेझेंट केलेलं आहे. सो बी इंटू डी हा त्याचा एरिया येणार आहे. एरिया इज बी इंटू डी फॉर रेक्टँगल. आता हा जो जी पॉईंट आहे विच इज ॲट द सेंटर, तर ह्या जी पॉईंटसाठी एक्स कोऑर्डिनेट काय असेल, एक्स म्हणजेच हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि वाय कोऑर्डिनेट काय असेल दॅट इज व्हर्टिकल डिस्टन्स. तर ते डिस्टन्सेस तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर एक्स बार किंवा ज्याला आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणतो ते आपल्याला मिळेल b/2 हा सिंपल फॉर्म्युला यूज करून, आणि वाय बार जे काही व्हर्टिकल डिस्टन्स आहे ते आपल्याला मिळेल बाय युजिंग d/2 हा फॉर्म्युला यूज करून. तर हे रिलेशन्स किंवा हे फॉर्म्युले तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे टू फाइंड द सेंट्रॉइड. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियावरची एक्झाम्पल सॉल्व करत असताना सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करावा लागत असतो. तर त्यासाठीचे तुम्हाला हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही सगळ्या लोकांनी कंपल्सरी असा टेबल तयार करायचा तुमच्या नोटबुकमध्ये आणि ह्या व्हॅल्यू तुम्ही काय करायचे बघा कॉपी करून घ्यायचे आहेत. सिमिलर फॉर स्क्वेअर, स्क्वेअर हुज ऑल साइड्स आर सेम हॅविंग, सपोज फॉर ए इज अ साइड ऑफ अ स्क्वेअर. तर ए स्क्वेअर हा त्याचा एरिया असतो आणि एक्स बार आणि वाय बार हे दोन्ही वेळेला सेम असणार आहे दॅट इज a/2 कारण त्याची साईड कशी असणार आहे बघा सेम असणार आहे. सो a/2 अँड a/2 इज अ डिस्टन्स फॉर एक्स अँड फॉर वाय फॉर स्क्वेअर. थर्ड जॉमेट्री सपोज ट्रँगल आहे. तर ट्रँगलसाठी काय आहे बघा, तर आपल्याला एरिया माहीत आहे 1/2 b इंटू एच, म्हणजे 1/2 b इंटू एच हा एरिया असतो ट्रँगलचा. आणि हा जो काही जी पॉईंट असणार आहे ज्या ट्रँगलचा बेस आहे बी आणि हाईट आहे एच, अशा ट्रँगलसाठी एक्स बार असणार आहे b/2 वरती बेसच्या हाफ आणि वाय बार असणार आहे हाईटच्या 1/3 h/3 h/3. सो दिस इज हाऊ centroid points for basic geometries are calculated. Let us continue with the centroid of basic figures. Here the next figure is a right angle triangle. So for right angle triangle the area is same 1/2 b into h. X distance is b/3 and y distance is h/3. So this is how the centroid point for triangle is calculated. For circle it is area is pi/4 d square and x is the same and y is the same that is d/2 that is equals to radius. d/2 म्हणजे काय असतं बघा रेडियस असतं. Similar way suppose the geometry is a semicircle. So for semicircle area is half of the whole circle, okay, that is pi/8 into d square and x distance is remains same that is d/2 but y distance varies that is 4r/3 pi. Similarly for quarter circle the area is half of this that is pi/16 d square and x bar is 4r/3 pi, y bar is 4r/3 pi. तर हे फॉर्म्युलेज किंवा हे जे काही रिलेशन आहे ते तुम्ही तुमच्या टेबलमध्ये लिहून घ्या. त्यासाठी तुम्ही पॉज करा व्हिडिओ अँड कॉपी द डेटा व्हॉट यू रीड ऑन द स्क्रीन. ओके, from this slide onward we are going to see the moment of inertia. This slide is important. Moment of inertia of geometric sections, for example rectangle, square and so on. तर पहिला आपण रेक्टँगल साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येत असतो हे आपण बघूया. आता इथे तुम्हाला नेम अँड शेप ह्या कॉलममध्ये रेक्टँगल काढून दाखवलेला आहे. रेक्टँगल हुज डेप्थ इज डी, हुज ब्रेथ इज बी. तर हे त्याचे डायमेन्शन्स आहेत. हॉरिझॉन्टल डायमेन्शन इज बी अँड व्हर्टिकल डायमेन्शन इज डी. तर अशा रेक्टँगलसाठीचा आणि हा सेंट्रॉइड पॉईंट आहे जो सेंटरला जी, त्यापासून हॉरिझॉन्टली जे काही ॲक्सिस पास झालेला त्याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस असं म्हणतो. आणि ह्या जी पॉईंटमध्ये जो काही व्हर्टिकल ॲक्सिस पास झालेला आहे त्या अबाउट जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया येईल त्याला आपण म्हणत असतो
IYY. ओके, तर IXX काय असतं बघा, BD क्यूब बाय 12, BD क्यूब बाय 12, अँड IYY इज याच्या रिव्हर्स आहे बघा, BD क्यूब आणि हिअर इट इज DB क्यूब बाय 12. ज्यावेळी तुम्ही व्हर्टिकल ॲक्सिसची घेता मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज IYY, तर आपल्याला काय घ्यावं लागतं, DB क्यूब अपॉन 12. ह्या फॉर्म्युलाने तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळून जाईल. नाव तर तुम्ही म्हणा सर फॉर्म्युले डायरेक्ट आलेच कसे, तर ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जे आपण इंटिग्रेशन किंवा स्मॉल एरियाचं समेशन करून इंटिग्रेशन घेऊन मोमेंट ऑफ इनर्शियाचं इक्वेशन कसं तयार केलं हे तुम्हाला मी सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये. तर इथं सुद्धा आपल्याला काय करायला लागतं बघा, इंटिग्रेशन सॉल्व करायला लागतात टू फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स अँड फॉर वाय ॲक्सिस. तर ही जी डेरिवेशन्स आहेत ते डिप्लोमा स्टुडंटसाठी कोणीही तुम्हाला एक्झामला विचारत नाही आहेत. So directly you have to keep in mind the formulae for x and y axis. Okay. Similarly for square as a geometry, second number geometry कुठले बघा square. तर ह्या square साठी आपला IXX आणि IYY सेमच असणार आहे आणि तो किती असणार आहे बघा, a cube by 12 म्हणजेच काय, a cube म्हणजेच काय झालं रे, a raised to 4 divided by 12. So because of symmetry दोन्ही वेळेला तो सेम असणार आहे, either is IXX or IYY, it is equals to a raised to 4 by 12. अगेन ॲज दॅट ऑफ प्रिव्हियस सेंट्रॉइडसाठी जसं तुम्ही टेबल तयार केला होता तसं इथं तुम्ही आता टायटल द्यायचं आहे मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ जिओमेट्रिक सेक्शन, आणि परत तुम्ही इथं टेबल तयार करायचं आहे आणि ह्या टेबलमध्ये हे जे काही तुम्हाला सगळं स्क्रीनवरती जे दिसतंय ते सगळं तुम्ही कॉपी करायचं आहे. ओके. नाव द नेक्स्ट जॉमेट्री. फॉर एक्झाम्पल द जॉमेट्री इज हॉलो रेक्टँगल. जर हॉलो रेक्टँगल असेल तर काय केलं आहे बघा, मगाशी जो फॉर्म्युला होता आपला BD क्यूब बाय 12, म्हणजे फॉर आउटर रेक्टँगल मोमेंट ऑफ इनर्शिया इज BD क्यूब बाय 12. तर याच्यामधून काय करायचं आहे बघा, स्मॉल रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस करायचा आहे. तो काय असणार आहे, BD क्यूब बाय 12, कारण हा हॉलो आहे. म्हणजेच हा जो फक्त तुम्हाला थिकनेस दिसतो, हा थिकनेस हा फक्त कसा आहे बघा, सॉलिड आहे. रेस्ट ऑफ द एरिया इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द आउटर जॉमेट्री, म्हणजे मोठ्या रेक्टँगलमधनं छोटा रेक्टँगल मायनस होणार आहे म्हणून इथं मायनस साईन दिलेला आहे. सिमिलरली अबाउट IYY ॲक्सिस DB क्यूब बाय 12 मायनस DB क्यूब बाय 12. इथं कॅपिटलवाले जे डायमेन्शन्स आहेत ते आउटर रेक्टँगलचे आहेत आणि स्मॉल लेटरमधले जे डायमेन्शन्स आहेत दीज आर द डायमेन्शन्स फॉर इंटरनल रेक्टँगल. सो दिस इज हाऊ IXX and IYY is calculated for hollow rectangle figure. नेक्स्ट जॉमेट्री इज सर्कल. सर्कलसाठीचं सुद्धा महत्त्वाचं आहे. IXX IYY दोन्ही सेम असणार आहेत कारण बिकॉज ऑफ सिमेट्रिकल एरिया अँड इट इज 5/64 D raised to 4. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. 5/64 D raised to 4. आफ्टर दॅट नेक्स्ट जॉमेट्री इज हॉलो सर्कल. आता इथं हॉलो सर्कल आहे म्हणजे ॲज दॅट ऑफ प्रिव्हियस केस आउटर डायमीटर इज कॅपिटल D आणि इनर डायमीटर इज स्मॉल d. तर असं असताना IXX काय आलेला आहे बघा, 5/64 म्हणजे प्रिव्हियस केससाठीचा जो कॉन्स्टंट होता तो सेम आहे. इनसाइड द ब्रॅकेट D raised to 4 मायनस D raised to 4 म्हणजे आउटर डायमीटरचा 4th पॉवरमधनं इनर डायमीटरची 4th पॉवर मायनस करायची आहे. अँड सिमिलर वे फॉर YY ॲक्सिस, कारण काय बघा हा सर्कल हा जो एलिमेंट आहे हा कसा आहे, सिमेट्रिकल आहे अबाउट XX और YY म्हणून दोन्ही वेळेला आपल्याला सेमच फॉर्म्युला येतो. ओके, और सेमच इक्वेशन यू गॉट फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. नेक्स्ट जॉमेट्री इज सेमी सर्कल. सेमी सर्कलसारखी जर जॉमेट्री असेल आणि इथं तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलेलं आहे बघा की AB इज अ बेस अँड G इज अ सेंट्रल पॉईंट आणि ह्या G मधनं जाणारा हॉरिझॉन्टल जो ॲक्सिस आहे ज्याला आपण IXX म्हणतो आणि ह्याच G मधनं जो व्हर्टिकली पास होतो त्याला आपण IYY म्हणतो. तर IXX कसा मिळतो बघा, 0.11 R raised to 4. IYY मिळतो 0.393 R raised to 4 आणि IAB इथे पॅरलल ॲक्सिसचा यूज करून IAB फाइंड केलेला आहे 0.393 R raised to 4. So this is how the moment of inertia for semicircle figure is to be calculated. Next geometry is a quarter circle. समजा जर क्वार्टर सर्कलसाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया जर फाइंड करायचे असतील तर IXX आपल्याला मिळतो बाय युजिंग द रिलेशन 0.055 R raised to 4. Similar way for IYY. Now the last geometry is supposed to be triangle. तर ही ट्रायंगल सारखी जर जॉमेट्री असेल whose height is h and base is b and this is the centroid point. So from this centroid point IXX is calculated by BH cube by 36.
हिअर इट इज अ क्यूब आहे लक्षात घ्या, BH क्यूब अपॉन 36, IYY अगेन BH क्यूब अपॉन 36, IBC is BH cube upon 12 and IA that is from the apex मधनं जाणारा जो काय आपला मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तो मिळणार आहे BH क्यूब अपॉन 4 ह्या फॉर्म्युल्याने. तर तुम्हाला सगळं फॉर्म्युले हे जे आहेत हे तोंडपाठ असणं गरजेचं आहे टू फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ फिगर. Okay, so this could be the last slide of your video. Now here in this slide we are going to see centroid of composite plane figure. Composite म्हणजे काय, number of basic figures are more than 2 then it becomes a composite plane figure. तर अशा प्लेन फिगरसाठी म्हणजे कंपोजिट प्लेन फिगरसाठी सेंट्रोइड कसा फाइंड करायचा, तर हे तुम्ही ऑलरेडी फर्स्ट इयरमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये तुम्ही हे शिकलेले आहात. तरी जस्ट आपण इथं रिवाइज करूया. आता कंपोजिट फिगर पहिला कोणाला म्हणायचे लक्षात घ्या. अ कंपोजिट फिगर इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 और मोर बेसिक फिगर. म्हणजेच काय, रेक्टँगल आहे, सर्कल आहे, ओके, सर्कल आहे, स्क्वेअर आहे अँड सो ऑन, असं पॉसिबल जे जे काही कॉम्बिनेशन आहे पण याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर बेसिक फिगर्स इन्व्हॉल्व झालेले असतील तर त्या फिगरला आपण म्हणतो कंपोजिट फिगर. ओके, आय रिपीट द डेफिनेशन. अ कंपोजिट फिगर इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 और मोर बेसिक ज्योमेट्रिक फिगर्स सच एज ट्रायंगल, rectangle, circle, semicircle, etc. In this case, the centroid of composite plane figure is calculated as. तर त्या केसमध्ये सेंट्रॉइड पॉईंट G हा कसा फाइंड केला जातो, तर x बार आणि y बार, x बार आणि y बार त्यासाठी माहीत असणं गरजेचं आहे. तर x बारसाठीचा फॉर्म्युला दिलेला आहे a1x1 प्लस a2x2 प्लस a3x3 डिवाइडेड बाय a1 प्लस a2 प्लस a3. म्हणजे जेवढ्या काही फिगर्स असतील, समजा 3 फिगर्स आहेत तर तुम्हाला त्या तिन्ही फिगरचे एरियाज a1 a2 a3 इथे यूज करायला लागतील आणि त्या प्रत्येक फिगरचा x1 x2 x3 आपल्याला इथं कन्सिडरेशनमध्ये घ्यावा लागेल टू फाइंड द x बार फॉर होल फिगर. ओके, लक्षात येते का बघा. देन y बारसाठी सिमिलर फॉर्म्युला, इन्स्टेड ऑफ x यू हॅव टू रिप्लेस इट बाय y. सो सिमिलर वे यू गॉट द y बार. तर अशा पद्धतीनं आपण त्या कंपोजिट फिगरचा काय करत असतो बघा, सेंट्रॉइड पॉईंट फाइंड करत असतो. ओके, याच्यावरचे एक्झाम्पल आपण अजून बघणार आहे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरचे एक्झाम्पल बघूया. वी विल स्टॉप हिअर टुडे. थँक्यू.